नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, ऋतू बदलला की आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतात. निसर्गाशी जुळवून घ्यावं लागतं. आता जे निसर्गाशी जुळवून घेतात ते टिकतात आणि जे निसर्गाशी जुळवून घेत नाहीत ते अगदी विशालकाय डायनासोर्स असले तरीसुद्धा इतिहास जमा होतात, असं इतिहास सांगतो. आता एक प्रश्न विचारला होता की उन्हाळ्यामध्ये दही घेणं चांगलं की ताक घेणं चांगलं, उत्तम काय? आता प्रश्न खरंच चांगला आहे. जर आपल्याला उन्हाळ्याशी जुळवून घ्यायचं असेल तर आपल्या रुटीनमध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चांगले बदल केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. आणि त्याच अनुषंगाने उन्हाळ्यामध्ये दही खाणं चांगलं की ताक खाणं चांगलं, हा प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्याला हे दही किंवा ताक कशासाठी खायचं आहे याच्यावर अवलंबून आहे. आता दही खाल्लं तर काय आणि ताक खाल्लं तर काय हे आधी बघू आणि मग ठरवूयात की याच्यापैकी बेस्ट काय, उन्हाळ्यामध्ये याच्यापैकी सगळ्यात उत्तम पर्याय कुठला. आता दही उन्हाळ्यामध्ये अजिबात खाऊ नये असं आयुर्वेदाने स्पेसिफिक दही म्हणून कुठेही सांगितलेलं नाही. पण एक सांगितलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये आंबट पदार्थ जास्त खाऊ नयेत आणि दही आंबट आहे. पण दुसरी बाजू अशी पण आहे की दही हे उत्तम वातशामक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळा हा ऋतू आहे किंवा ग्रीष्म हा जो ऋतू आहे, ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वात साचायला सुरुवात झालेली असते, वात तयार व्हायला सुरुवात झालेली असते. तर दही हे उत्तम वातशामक असल्यामुळे ते ह्या उन्हाळ्यामध्ये साचलेला वात खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकतं. मग आता दही उन्हाळ्यामध्ये खायचं झालं तर कसं खायचं, तर आयुर्वेद असं सांगतोय की जेव्हा केव्हा तुम्ही दही खाल तेव्हा त्याच्यामध्ये साखर किंवा खडी साखर ही आवर्जून टाकायची, कारण दही हे नुसतं खायचं नाही, त्याच्यामध्ये खडी साखर टाकून खायची. मग आता प्रश्न असतो की उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड खायचं आहे तर दही हा कसा पर्याय आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की दही हे थंड आहे, पण तो गैरसमज आहे. कारण शास्त्र असं सांगतं आणि गुणधर्मही तसेच दिसतात की दही हे उष्ण आहे, त्याचा शरीरावरती जो परिणाम होतो तो उष्ण होतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यात चला आता काहीतरी थंड खाल्लं पाहिजे मग दही खाऊयात असं म्हणून खायचं असेल किंवा थंड म्हणून खायचं असेल तर दही हा त्याच्यातला पर्याय नाही, कारण दही थंड नाही, दही उष्ण आहे. आणि मग आता ताकाच्या बाबतीत काय, उन्हाळ्यामध्ये ताक प्यावं की नाही प्यावं, तर उन्हाळ्यामध्ये ताक जरूर प्यावं, पण ते कसं प्यावं, कोणतं प्यावं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा, जनरली उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळेच काय खावं याच्यापेक्षा काय प्यावं हा प्रश्न महत्त्वाचा असतो. आणि उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी ताक हा एक उत्तम ऑप्शन आहे, कारण ह्या ताकाने आपलं डिहायड्रेशन भरून येतं, शरीराला ऊर्जा मिळते, तोंडाला चव नसते ती तोंडाला चव येते, भूक लागत नसेल तर भूक लागायला सुरुवात होते, पचनही सुधारतं, बरेच फायदे आहेत ताकाचे, तरतरी येते ताकाने. पण हे ताक कसं बनवायचं, कसं बनवलं तर चांगलं हे महत्त्वाचं आहे. की ताकामध्ये, ताक बनवताना दह्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते घुसळून त्यातलं लोणी बाजूला काढून जे ताक बनतं ते ताक प्रकृतीतः थंड आहे असं आयुर्वेद सांगतो. ते ताक तुम्ही उन्हाळ्यामध्ये बिनधास्त पिऊ शकता. पण जर फक्त दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय आणि नुसतंच घुसळलंय आणि त्यालाच ताक म्हटले, त्यातलं लोणी काढलेलंच नाहीये, पाणी थोडंच टाकलेलं आहे आणि त्यालाच जर तुम्ही ताक म्हणत असाल तर असं ताक मात्र उष्ण आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर ते जास्त प्रमाणात पिण्यात आलं तर त्याचा काही ना काही त्रास होऊ शकतो. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की उन्हाळ्यासाठी बेस्ट काय, दही की ताक, तर माझं असं उत्तर आहे की ताक बेस्ट आहे, ताक हा उत्तम पर्याय आहे. कारण दही हे उष्ण आहे, तसंच दही रोज खाऊ नये असं सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. याच्या उलट ताकाचं असं काही नाही, शिवाय ताक हे द्रव स्वरूपात असल्यामुळे ते आपलं डिहायड्रेशनसुद्धा भरून काढणार आहे. तसंच ताक हे थंड आहे, जर तुम्ही ते व्यवस्थित भरपूर पाणी टाकून लोणी काढून बनवलं तर ताक हे थंड आहे. तसंच आयुर्वेदाने ताकाचे अनेक फायदेसुद्धा वर्णन केलेले आहेत. या संदर्भात आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज आहेत, ते सुद्धा आवर्जून बघा की कोणते आजार ताकाला घाबरतात, ताक पिण्याचे काय फायदे आहेत, ताक कोणी पिऊ नये, तसंच ताक नेमकं कसं तयार करायचं या संदर्भात काही व्हिडिओज
आपल्या चॅनलवर आहेत. त्याच्या संदर्भाने एक प्लेलिस्टच आपण केलेली आहे, तर त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर ते सगळे व्हिडिओ आवर्जून पहा. तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका, कारण आयुर्वेदविषयक, आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय माहिती घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.